अहिल्यानगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाचे अखेर काँक्रिटीकरण होणार असून या विकास कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। अनेक वर्षांपासून खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या व्यापारी, नागरिक आणि वाहन चालकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका प्रशासन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक तसेच व्यापारी वर्गाच्या उपस्थितीत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला। यावेळी कामाची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तत्व याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। मुख्य बाजारपेठेतील या रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काँक्रिटीकरणासाठी मंजुरी मिळाल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले। भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक या संपूर्ण मार्गाचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार असून व्यापारी, नागरिक आणि वाहन चालकांची अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर होणार आहे। या महत्त्वाच्या विकास कामांचे व्यापारी वर्गाने स्वागत करत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। मुख्य बाजारपेठेच्या विकासाला या कामामुळे निश्चितच गती मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। आपल्या अहिल्यानगर शहरातील मुख्य बाजारपेठ एमजी रोड इथे छबुराव लांडगे चौक ते आपला पूर्णच एमजी रोडच्या रस्त्याची पाहणी आत्ताच आपण आपल्या शहराचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप तसेच उपमहापौर धनंजय भैया जाधव तसेच सगळेच नगरसेवक, आयुक्त साहेब तसेच प्रशासन अधिकारी सर्वच या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण या रस्त्याची पाहणी केली। खरं पाहिलं तर आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया यांच्या माध्यमातून रस्त्याचे कामे हे पूर्ण झाली, परंतु आपण हा रस्त्याचं काम पेंडिंग ठेवलं होतं कारण की इथं मुख्य बाजारपेठ असल्या कारणाने आपल्या जिल्ह्याभरातून ग्राहक इथे येत असतात आणि यांना कुठलीही अडचण होऊ नये म्हणून आपण हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा भैयांच्या माध्यमातून आणि पालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण होईल अशी एक योजना तयार केली आहे। आणि त्यानंतर आपण पार्किंगची सुद्धा बाजारपेठेत मोठा प्रॉब्लेम आहे, तर येत्या काळात आपला रंगभवन असेल तिथे 4 मजली इमारत सुद्धा पार्किंग साठी आपण उपलब्ध करून देत आहोत। तसेच त्यांच्या बाजारात सुद्धा 2 मजली पार्किंग या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत। या ठिकाणी व्यापाऱ्यांची सुद्धा टॉयलेटची मागणी या ठिकाणी होती, तर ती सुद्धा आपण लवकरात लवकर ही पूर्ण करत आहोत आणि येत्या काळात हा रस्ता महानगरपालिकेच्या वतीने आज मुख्य बाजारपेठ असलेल्या आपल्या एमजी रोड येथे रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे। आपण पाहताय कुठल्याही शहराचं बाजारपेठेचं आर्थिक हृदय असतं आणि महानगरपालिकेच्या वतीने आमचा सातत्याने प्रयत्न आहे की दर्जेदार रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजे, कारण संबंध जिल्ह्यातून नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा लोक खरेदीसाठी आपले एमजी रोडवर येत असतात आणि त्या अनुषंगाने आज महापालिकेचे आयुक्त साहेब असतील, महापौर असतील आणि नगरसेवक असतील, आम्ही रस्त्याची पाहणी केलेली आहे। लवकरात लवकर आता सगळे उत्सव सुरू होणार आहेत, गणेश उत्सव आहे, नवरात्र आहे, दिवाळी आहे, त्याच्या आतमध्ये कशा प्रकारे लवकरात लवकर चांगल्या प्रकारे हा रस्ता आपला करता येईल याच्यासाठी आम्ही सर्व महानगरपालिका प्रशासन व पदाधिकारी आम्ही सज्ज आहोत। मी जनतेला सुद्धा आवाहन करतो की आपणही या रस्त्याचं ज्यावेळेस काम चालू असेल आपणही थोडेसे आपल्याला अडचणी येणार आहेत, परंतु ते आपण महिनाभर अडचणी सहन कराव्यात, कारण की एक चांगला प्रकारचा रस्ता येत्या काही महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत। मी पुन्हा एकदा आपल्या शहराचे आमदार संग्राम भाई जगताप साहेब तसेच पालकमंत्री विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानतो। विशेष लक्ष आपल्या अहिल्यानगर शहरावर आहे आणि लवकरात लवकर ज्या प्रकारे आपण पाहिलं सावळीतले बी रस्ते मोठमोठे झाले, काँक्रीटचे रस्ते झाले, त्या अनुषंगाने आता हेही रस्ते होत आहेत, त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि नागरिकांना परत एकदा आवाहन करतो की थोडे दिवस आपण त्रास सहन करा, लवकरच एक चांगली बाजारपेठ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे।